तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे, सध्याचा प्रेक्षक कसा आहे असं तुम्हाला वाटतं? यू कॅन बी व्हेरी ऑनेस्ट विथ इट. हुशार आहे, अतिशय हुशार आहे. आणि नुसतं त्यांना ऍक्टिंग किंवा नुसती स्क्रिप्ट किंवा नुसता पिक्चर किंवा नुसतं ते प्रोजेक्ट बघायला जात नाही. त्यातला टेक्निकल अँगल त्याला माहिती असतो, त्यातला स्क्रिप्टमधला अँगल त्याला माहिती असतो, त्यातला कॅरेक्टरायझेशनचा अँगल त्याला माहिती असतो. सो व्हेरी क्लेव्हर ऑडियन्स. त्यामुळे त्यांना उल्लू बनवणं सोपं नाही आहे. मला खूप असं वाटतं की बघ, आधी म्हणजे माझे बाबा जेव्हा फिल्म्स बघायचे तर तेव्हा आहे ना खूप अशा काय म्हणतो आपण त्याला, अशा फिल्म्स असायच्या की ज्या खऱ्या आयुष्यात तसं घडायचं नाही. इट इज ऑल फॅन्टसी असायची त्याच्यात, ड्रीम्स असायचे त्याच्यात, आणि त्याच्यावर बनवलेल्या फिल्म असायच्या. नंतर एक काळ आला की ज्या काळात कॉलेज रिलेटेड फिल्म्स आणि यंगस्टर्सला आवडणारे आणि तसे सब्जेक्ट्स. आत्ताचा जो काळ आहे ना, मला असं वाटतं की आता जे यंगस्टर्स आहेत ना इंडियातले, ते खूप नाही राहिलेत इंडियात. आणि जे राहिलेत ना त्यांना त्यांच्या आयुष्यातलं काहीतरी बघायचं. त्यांना आता ते फॅन्टसी नाही बघायचे, कोणालाही नाही. इधर बघायचे तर मग काहीतरी बाहुबली टाईप बघायचं, की म्हणजे अगदीच हा. अदरवाईज बघायचं आहे ना तर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी बघायच्या. म्हणून आपण बघतो की हल्ली त्या स्मॉल टाउन्स मधले जे स्टोरीज आहेत त्या लोकांना जास्त आवडतात, कारण ते रिलेट करतात. सो ते कनेक्ट करतात. आणि आय थिंक ऑडियन्स आता म्हणजे हिनी सांगितल्याप्रमाणे खूप हुशार झाले. त्यामुळे त्यांना माहितीये, त्यांना आता हे फॅन्टसी जी तुम्ही दाखवतायत काय, जे तुम्ही ड्रीम वर्ल्ड दाखवताय ते खऱ्या आयुष्यात खरं नाही. मग दाखवा तर एवढं दाखवा की ते आपण हॉलिवूड फिल्म्स बघतो त्याच्यात दिसतं तसं. जर तसं नाहीये तर मग आम्हाला काहीतरी रिअलिस्टिक दाखवा की जे आम्हाला वाटेल आमच्याच घरात घडलेले. सो आय थिंक हा एक ऑडियन्स मधला, आणि त्यामुळे त्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बनलेल्या फिल्म्स लोकांना जास्त आवडतात असं मला वाटतं. म्हणजे मला सॉरी तुझ्याकडे, तर रोमॅन्टिक फिल्म्स म्हणा किंवा फॅन्टसीज म्हणा किंवा रिअलिस्टिक फिल्म्स दाखवणं तरी बनवणं आणि लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं आहे. क्राईम फिल्म्स किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्म्स बनवणं इतकं कठीण आहे, कारण लोकांनी इतका क्राईम पाहिला, त्यांना सगळं त्यातलं माहिती आहे ना, त्यातले बारीकसे लूपहोल्स ते पकडू शकतात एक ऑडियन्स म्हणून. सो ॲज अन ऑडियन्स, ॲज अ परफॉर्मर, आय फील मेकिंग अ क्राईम शो or a crime series or a crime film is way difficult today. 100%. मला हे नक्की वाटतं की त्यांना कशाचाही रिमेक नाही बघायचा आहे. क्वाईट शुअर अबाउट इट. कारण त्या बाबतीत आपण नाही कन्व्हिन्स करू शकत त्यांना. आणि तुम्ही कुठल्याही फॉरेन फिल्म्सचा काहीही छोटासा पीस जरी कॉपी करून त्याला मराठमोळा केला तरी ते पटकन उचलतात ते. त्यामुळे तुमची संकल्पना, तुमची संहिता इतकी ओरिजिनल पाहिजे, ज्याच्यासाठी मला असं वाटतं ऑडियन्स रेडी आहे. आणि त्यांचा स्वतःचा अभ्यास इतका आहे, कारण इंटरनेट, वेब आणि सगळंच वाचन बघणं हे वर्ल्ड वाईड चालू आहे. त्यामुळे आता आपण काय म्हणतो, लिमलेटची गोळी मी 5 स्टारमध्ये नाही विकू शकत. यू हॅव टू बी ऑन युअर टोज, टू केटर देम. आणि मला असं वाटतं प्रत्येक पॅटर्नच्या फिल्मसाठी ऑडियन्स आहे. आणि तुम्ही जर त्या पॅटर्नमध्ये चांगली फिल्म दिलीत आणि पोहोचवलीत तर त्याला उत्तम रिस्पॉन्स मिळतो. आजही त्यांना कितीही वेब शोज आले तरी थिएटरमध्ये जायला डेफिनेटली आवडतं. दे आर वेटिंग फॉर गुड स्टोरी आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणारी स्टोरी. तर मला असं वाटतं की त्यांना ते पाहिजे. कितीही तुम्ही वेब शोज द्या, त्याचा एक वेगळं ऑडियन्स आहे. पण थिएटरमध्ये जाण्याची गंमत ही छान आहे, कारण साऊंड सिस्टीम आता इम्प्रूव्ह झाल्या आहेत. त्या पद्धतीने आता चित्रपटांमध्ये त्याचा उपयोग केला जातो. गाणी त्या पद्धतीने त्यामुळे त्याला म्युझिक डिरेक्शन दिलं जातं. त्यामुळे मला असं वाटतं की येस, यू हॅव टू बी इन अ प्रेमियम झोन ऑफ एव्हरी पॅटर्न ऑफ द फिल्म. आय थिंक ऑडियन्स इज रेडी फॉर दॅट. ऑडियन्स इज रेडी. वाव, लवली.